सावधान। आपापल्या संघाला डाव्या उजवा हात ताठ बसा, मान सरळ। डोळे मिटा। चित्ताला एकाग्र करा, मनाला एकाग्र करा। पिंडस्थ ध्यान करायचे। आत्मचिंतनासाठी पिंडस्थ ध्यान करायचे आहे। मनामध्ये विचार करा, या विश्वामध्ये, या मध्य लोकामध्ये सगळीकडे पाणी 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 आहे। पहा, सर्वत्र जल पसरलेले आहे। एक निर्मल स्वच्छ पाण्याचा समुद्र आहे। समुद्र आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे। शांत असा हा सागर आहे। क्षोभरहित, तरंगरहित, शांत असा स्वच्छ जलाचा, स्वच्छ पाण्याचा समुद्र आहे। समुद्राच्या मध्यभागी एक हजारो योजनामध्ये पसरलेले भले मोठे हजारो पाकळ्यांचे सुवर्ण कमळ आहे। सुवर्णमय कमळाच्या मध्यभागी कर्णिकेमध्ये स्फटिक मण्याचे आसन आहे। त्या स्फटिक मण्याच्या आसनावर आपण बसलेलो आहोत असे चिंतन करा, विचार करा।
विश्वामध्ये मी एकटाच आहे, अन्य काहीही नाही. समुद्र हे द्रव्याचे प्रतीक आहे. अनंत गुणांचे प्रतीक आहे. द्रव्य गुणमय असते. गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. समुद्र गुणसमूहाचे प्रतीक आहे. निजद्रव्य मी जीव द्रव्य अनंत गुणांचा पिंड आहे. कमळ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. अनंत गुणामध्ये ज्ञान गुण शोभायमान आहे. कमळ हे त्या समुद्रामध्ये जसे शोभायमान दिसते, या आपल्या जीवद्रव्यामध्ये अनंत गुणांमध्ये ज्ञानगुण शोभायमान आहे. कमळाला पद्म असेही म्हणतात. पद्माची उपमा चरणाला दिली जाते. चरणामध्ये चर हा धातू गत्यार्थक आहे, म्हणून तो ज्ञानाचे द्योतक आहे, ज्ञानाचे वाचक आहे. म्हणून कमळ हे ज्ञान गुणाला दाखविणारे आहे. पहा, हा मी जीव ज्ञान गुणानेच अन्य द्रव्यापासून भिन्न केला जातो. जीवाला ओळखण्याचे ज्ञान हे चिन्ह आहे, लक्षण आहे.
ज्ञान गुण उद्गल द्रव्यामध्ये नाही. म्हणून पुद्गल द्रव्य ज्ञान गुणवाल्या आत्म्यापासून भिन्न आहे. विचार करा. ज्ञान प्रसिद्ध लक्षण आहे. आबाल गोपालांना अनुभवास येणारे असे हे विशेष लक्षण आहे. ज्ञान अनुभवात्मक असते. ज्ञानाची अनुभूती सतत होत असते. आत्ताही आपण ज्ञानानुभव करतो आहोत. आपल्या जवळ ज्ञान आहे. बाकी काही नाही समजले तरी ज्ञान जाणतो म्हणजे ज्ञान आहे. पहा, ज्ञान या लक्षणाने हा आपला जीव या पुद्गलमय शरीरापासून वेगळा केला जाऊ शकतो. पहा, एक ज्ञानच असे प्रसिद्ध लक्षण आहे ज्याद्वारे आपण आपली अनुभूती करू शकतो. आपण स्वतःला परापासून वेगळे पाहू शकतो. पाहता येतं का? हा मी ज्ञानमय जीव आहे. अनेक मिसळलेल्या वस्तूतून, पदार्थातून विशिष्ट वस्तूला वेगळं करण्यासाठी त्याचे विशेष लक्षण केले जाते, पाहिले जाते. इथं पण अनेक द्रव्य आहेत. पुद्गल द्रव्य आहे, धर्म द्रव्य आहे, अधर्म द्रव्य आहे, आकाश द्रव्य आहे, काल द्रव्य आहे. ही सर्व द्रव्ये अनंत गुणाने युक्त आहेत. पुद्गल द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत. धर्मद्रव्यामध्ये अनंत गुण आहेत.
स्थिती हेतुत्ववाल्या अधर्म द्रव्यामध्ये देखील अनंत गुण आहेत. अवगाहन हेतुत्ववाल्या आकाश द्रव्यामध्येही अनंत गुण आहेत. वर्तना हेतुत्व लक्षणवाल्या कालाणूमध्येही अनंत गुण आहेत. ही सगळी द्रव्य अनंत गुणवाली आहेत. जीव द्रव्य देखील अनंत गुणमय आहे. हा जीव या पुद्गल आदी द्रव्यापासून भिन्न आहे. या जीवामध्ये, या आपल्या जीवामध्ये ज्ञान गुण आहे. जाणा पहा, ज्ञानमय जीव आहोत आपण. अनंत गुणवाल्या पुद्गल द्रव्यामध्ये ज्ञान गुण नाही. बघा, कशावरून नाही? कारण पुद्गल द्रव्य स्वतः काही जाणत नाही. तेव्हा पुद्गल द्रव्य भिन्न आहे आणि ज्ञानवाला हा मी जीव त्या पुद्गल द्रव्यापासून भिन्न आहे. मी जाणतो म्हणजे माझ्या ज्ञान गुण आहे. मी ज्ञान गुणवाला जीव आहे. जाना, ज्ञानवाला जीव आहे. ज्ञानमय जीव आहे. जाणतोय ना आपण, पुद्गल द्रव्य, पुद्गल द्रव्याचे गुण आणि पुद्गल द्रव्याच्या जितक्या म्हणून अवस्था आहेत, शरीराधिक, धनाधिक, गृहाधिक, कर्माधिक, या मध्ये जाणण्याची क्रिया नाही. शरीर काही जाणत नाही. म्हणून शरीर अन्य आहे आणि हा जाणणारा ज्ञानवाला मी अन्य आहे. पहा, एकाच क्षेत्रामध्ये शरीराने हा जीव आहे. आकाशाच्या एकाच क्षेत्रामध्ये हे अनंत पुद्गल परमाणुमय शरीर आहे आणि इथंच असंख्यात प्रदेशी जीवही आहे.
दोन्हीमध्ये अंतर आहे पहा. अनंत पुद्गलाचं बनलेलं हे शरीर ज्ञान गुणाने रहित आहे. हे आपलं शरीर बघा, ज्याला आपलं म्हणतो मानतो त्याला पहा, जाणत नाही. जीव असतानाही हे जाणत नाही, जीव गेल्यावरही जाणत नाही. पुद्गल आहे, ज्ञान गुण रहित आहे, जाणणार कसे? कधीही शरीर जाणत नाही. ज्ञान गुणाने रहित आहे, कसं जाणणार? जाणण्याची क्रिया ज्ञान करत असतं. या शरीरामध्ये असणाऱ्या पुद्गल परमाणूंमध्ये ज्ञान गुण नाही, तेव्हा हे शरीर जाणत नाही. या असंख्यात प्रदेशी निज आत्मद्रव्यामध्ये, निज जीव द्रव्यामध्ये ज्ञान गुण आहे. जाणतो आहोत आपण, जाणणारे आहोत. स्व आणि पराला जाणतो, पराला जाणतो पण पररूप होत नाही. पर देखील जाणले जाते, म्हणून ते ज्ञान नाही. त्याच्यामुळे ज्ञान नाही, त्याच्यामध्ये ज्ञान नाही. ज्ञान स्वद्रव्यामध्येच आहे. त्या स्वद्रव्यामध्ये असणाऱ्या ज्ञानाने स्वला जाणतो आणि पराला पर म्हणून जाणतो. बघा, अंतर आहे शरीरामध्ये आणि या जाणणाऱ्या निज जीवामध्ये अंतर आहे. हे शरीर ज्ञान गुण रहित आहे. मी आत्मा ज्ञान गुणवाला आहे. आपली ओळख आपल्या ज्ञानाने होते. करायची असेल तर करू शकता, नाही कराच आता. त्यासाठीच आपण ध्यानस्थ आहोत. हा मी ज्ञानमय आत्मा आहे, जाणतो आहे. आत्म्यामध्येच, जीवामध्येच ज्ञान गुण आहे. हे देवांनी सांगितलेलं आहे, अरिहंत भगवंतांनी सांगितलेले आहे, शास्त्रामध्येही आहे. जीवद्रव्यामध्ये ज्ञान गुण आहे, पुद्गल द्रव्यामध्ये ज्ञान गुण नाही. गुरूंच्या मुखातूनही आपण ऐकले आहे, जीव द्रव्यातच ज्ञान असते, पुद्गल द्रव्यामध्ये ज्ञान नसते. आता युक्तीने पण जाणा, स्वतः बुद्धी लावा. जाणण्याची क्रिया, त्याची प्रतीती होते का आपल्याला? जाणतोय का आपण? हो, जाणतोय.
कधी आवाज जाणला जातो, कधी रंग जाणला जातो. जाणतो, काही ना काही जाणतोच आपण. म्हणजे आपण जाणणारे आहोत. जाणण्याची क्रिया आहे. जेथे जाणण्याची क्रिया तेथे ज्ञान. जेथे ज्ञान तेथे जीव. पहा, युक्तीने स्वतःला जाणा. मी जीव द्रव्य ज्ञानमय आहे, कारण मी जाणतो. येतंय का लक्षात? आता इथं देवशास्त्र गुरूंचं पण जे म्हणणं आहे ते तपासून पहा. ते सांगतात ते खरं की खोटं स्वयं निर्णय करा. मी आहे, जाणतोय मी, माझ्यात ज्ञान आहे. ज्ञान जीवात आहे. मी जीव आहे. मी ज्ञानमय जीव आहे. आता युक्तीने जर आपण आहोत, आपलं अस्तित्व आपल्याला समजलं असेल, तर आता स्वानुभव प्रत्यक्षाने, स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञानाने जाणा. ज्ञानमय स्वरूपोऽहम् ज्ञान घन स्वरूपोऽहम्. न्यायकोऽहम्. बुद्धोऽहम्. बुद्ध म्हणजे ज्ञान. बुद्धोऽहम् म्हणजे मी ज्ञान आहे. जाणा. ज्ञान गुणाने अधिक आहे. अन्य द्रव्यांमध्ये हे ज्ञान नाही. ज्ञान जीव द्रव्यामध्ये असते. मी जीव द्रव्य आहे, कारण मी ज्ञानमय आहे. मी जीव आहे. म्हणजे माझ्यात ज्ञान आहे. ओळखा जीवाला आता. बास झाले. पराला जीव मानत अनंत काळ या संसारात भटकलो. आता जीवाला जीव, आजीवाला आजीव ओळखा. जाणा.
स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञानाने, शब्दाने नाही, युक्तीने नाही, शास्त्राने नाही, स्वसंवेदनाने, स्वचे संवेदन, त्याद्वारे जाणा हा मी ज्ञान घन स्वरूप आहे. ज्ञानाचा ठोस असा पिंड आहे. ज्ञानमय आत्मद्रव्य आहे. प्रतीती करा. शरीराला प्राप्त झालेली ही इंद्रिये बघा, कान, डोळे, नाक, जिव्हा, हे संपूर्ण शरीर, ही पाची इंद्रिय पुद्गलाकार आहेत, पुद्गल आहेत. याचा अर्थ त्याच्यामध्ये ज्ञान नाही. कान काही जाणत नाहीत. हे कर्णेंद्रिय भिन्न आहे आणि जाणणारा ज्ञानमय आत्मा भिन्न आहे. जाना जाना ज्ञानमय आत्मा आहोत आपण. आपल्याला जाणण्यासाठी कानाची गरज नाही. कान जाणतच नसतात. ज्याप्रमाणे चष्मा पाहत नसतो, डोळे पाहतात ना. चष्मा तर अचेतन आहे, त्याला नाही वाचता येत, त्याला नाही दिसत. त्याप्रमाणेच हे कान देखील, डोळे देखील अचेतन आहेत. ते स्वयं स्वतःला जाणत नाहीत. तर ते दुसऱ्याला काय जाणणार? जाणणारा या डोळ्यापासून भिन्न, जाणणारा हा कानापासून भिन्न ज्ञानमय आहे. हा ज्ञानमय आत्मा मी आहे. जाना जाना, जाणतो आहोत, जाणला जातो आहे. मला कानाने चांगले ऐकू येते, मला डोळ्याने चांगले दिसते. नाही, असं नाही. कान, डोळे पुद्गल परमाणूची रचना आहे. ही द्रव्येंद्रिय पुद्गलाची रचना आहे. पुद्गलामध्ये ज्ञान गुण नाही. तेव्हा कान, डोळे, नाक जाणत नाही. जाणणारा जो आहे तो या सर्वापासून भिन्न, ज्ञान गुणाने संपन्न असा जीव आहे. पहा,
ज्ञानानुभूती करा. इंद्रियाने रहित असा ज्ञानमय आत्मा जाणा. इंद्रियाच्या अतीत असा अतींद्रिय आत्मा जाणा. अतींद्रिय ज्ञान स्वरूप निज जीव द्रव्य आहे. जीवाला इंद्रिये नाहीतच. जीव अतींद्रिय आहे बघा. डोळे, नाक, कान, जिव्हा हे शरीर आकार स्पर्शेंद्रिय हे सर्व पुद्गल शरीराच्या ठिकाणी आहे. जीवाला कान नाही, डोळे नाहीत, नाक नाही, जीभ नाही, शरीर आकार स्पर्शेंद्रिय पण नाही. या पाची इंद्रियाने रहित असणारा ज्ञानमय जीव जाणा. ज्ञान गुणाने अधिक असणारा जीव जाणा. ज्ञान गुण संपन्न असा निजात्मा पहा. शाळेमध्ये अनेक मुले असतात. त्या मुलांमध्ये आपला एक मुलगा आहे. आपण बरोबर त्याला ओळखतो की नाही? त्याचं लक्षण, त्याचं चिन्ह पाहून आपण त्याला ओळखतो. तसं इथं अनेक द्रव्य आहेत. जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल असू देत. आपल्याला आपल्या जीव द्रव्याला ओळखण्याची खूण माहिती असेल तर आपण परामध्ये पराला आपले म्हणणार नाही, मानणार नाही. बघा बघा, अनेक द्रव्यामध्ये असणारं हे निज जीव द्रव्य बघा. उठून दिसतं आपलं जीव द्रव्य आपल्याला. निज म्हणजे आपलं ज्ञानमय असं चेतन द्रव्य आहे. सर्वापासून भिन्न आहे. सर्वांमध्ये असले तरी सुद्धा सर्वांपासून हा मी ज्ञानमय आत्मा भिन्न आहे. या शरीरामध्ये असला तरी शरीरापासून भिन्न आहे. इंद्रियांचं अवलंबन घेऊन जाणत असलो तरी इंद्रियांपासून भिन्न आहोत. चष्म्याने पाहिले म्हणून आपण चष्मा होत नाही.
तसं डोळ्याने पाहिले, कानाने ऐकले म्हणून आपलं ज्ञान डोळे होत नाही, कान होत नाही. वेगळं आहे हो आपलं ज्ञान. बघा, चष्मा वेगळा, डोळे वेगळे. तसं डोळे वेगळे, ज्ञानमय आत्मा वेगळा आहे. जाना. जाना, आता नका चूक करू. दुसऱ्याची मुलंच घरी आणली आजपर्यंत, त्यांनाच आपली म्हणून सांभाळली नाही. हे शरीर, हे पुद्गल, हे धन, घर, कुटुंब, ही आपलं नाही. ओळख नसल्यामुळं हे हा सगळा घोटाळा झालेला आहे. चिन्ह माहिती नव्हतं ना. आता जाणलंय मी माझं चिन्ह. आता नाही फसणार. आता बिलकुल फसणार नाही. मला समजलंय, बरोबर समजलंय मी कोण आहे. माझं चिन्ह मला माहिती झालंय. निज ज्ञान, आपलं ज्ञान. अन्य जीवामध्ये नाही, पुद्गलामध्ये नाही, इंद्रियामध्ये नाही, शरीरामध्ये नाही. पहा पहा पहा, ज्ञान गुणाने अधिक असणारा निज स्वभाव पहा. जीवाला ज्ञानमय म्हणण्याचे कारणच हे आहे. ज्ञान प्रसिद्ध लक्षण आहे. प्रसिद्ध लक्षणाच्या द्वारे लक्षाला वेगळं केलं जातं. सर्वांमध्ये जाणाऱ्या लक्षणाद्वारे या जीवाला वेगळं करता येत नाही. सगळ्यात अनंत गुण आहेत, जीवात पण अनंत गुण आहेत. वेगळं कसं करणार? सगळ्यामध्ये ज्ञान नाही. जीवामध्ये, माझ्या जीवामध्ये माझे ज्ञान आहे. बस झालं वेगळं. ज्ञानमय आहोत. स्वतःची ओळख ज्ञान म्हणून आता ठेवा. शरीर, शरीराचे नाव, गाव, पुत्र, स्त्री याद्वारे या जीवाची ओळख होत नाही. किती घरे बदलली, किती कुटुंब परिवार बदलले, किती शरीर बदलली. कुठं राहिली ती जुनी ओळख आता? नाही, ती जीवाची ओळख नाही, ती आपली ओळख नाही. नाव, गाव ही आपली ओळख नाही. हे आत्ता प्राप्त झालेलं शरीर, प्राप्त झालेला कुटुंब परिवार, गोतावळा, प्राप्त झालेलं गाव, प्राप्त झालेला देश नाही. हे माझं चिन्ह नाही. हे आज आहे तर उद्या नाही. ज्ञान मात्र काल पण होते. ज्ञान आजही आहे आणि ज्ञान उद्याही असणार आहे. नित्य ज्ञान लक्षणवाला मी जीव आहे.
जाणा. शांततेने स्वतः निर्णय करा. सांगतोय म्हणून नाही. तुम्हाला जाणीवेत येत असेल तर निर्णय करा. तुम्ही तुमचा निर्णय करा. मी ज्ञानमय आत्मा आहे. मी शरीर नाही. मी कुटुंब परिवार नाही. मी घरदार नाही. मी गाव नाही. देश नाही. मी जीव. मी ज्ञानमय जीव आहे. शरीरामध्ये आपले ज्ञान नाही. कुटुंब परिवारामध्ये आपले ज्ञान नाही. त्यांचे ज्ञान त्यांच्याजवळ. धन संपत्तीमध्ये ज्ञान नाही. घरदारामध्ये ज्ञान नाही. अर्थात ते मी नाही. जिथं माझं ज्ञान नाही तिथं मी नाही. जिथं माझं ज्ञान आहे तिथंच मी आहे. ज्ञान, माझे ज्ञान माझ्याच आत्म्यामध्ये आहे. हा आत्माच मी आहे. अन्य कोणीही मी नाही. जाणा. शब्दाशिवाय सुद्धा जाणताय की नाही तुम्ही? म्हणजे शब्दाने ज्ञान नाही. शब्दामध्ये ज्ञान नाही. शब्दाचे ज्ञान नाही. शब्द जाणत नाहीत. शब्द भिन्न आहेत. हा जाणणारा ज्ञानमय आत्मा भिन्न आहे. सद्दं नाणं न हवै जम्मा सद्दं न याणै किंची तम्मान्नं नाणं अन्नं सद्दं जिणाविन्ति सद्दं नाणं न हवै. शब्द म्हणजे ज्ञान नाही का? जम्मा सद्दं न याणै किंची. कारण शब्द किंचित देखील जाणत नाही. म्हणून तम्मान्नं नाणं अन्नं सद्दं जिणाविन्ति. म्हणून ज्ञान अन्य आहे. शब्द अन्य आहे.
असे जिनेंद्र देवांनी सांगितलंय. असं आम्हाला स्वसंवेदन प्रत्यक्षाने अनुभवायस येतंय की नाही पहा. ज्ञान अन्य आहे, शब्द अन्य आहे. मी ज्ञान आहे, मी शब्द नाही. आलं लक्षात, आलं लक्षात. मी ज्ञानमय जीव आहे. मला आता माझी ओळख पटली आहे. मी ज्ञानमय आत्मा आहे. हे शरीर, हे शरीराचे रूप, हे माझी ओळख नाही. समजलं मला आता. ज्ञानामुळे समजलंच. रूप म्हणजे ज्ञान नाही. शरीराचे रूप म्हणजे ज्ञान नाही. कारण हे रूप देखील काही जाणत नाही. म्हणून हा मी ज्ञानमय आत्मा अन्य आहे, रूप अन्य आहे. जाना. रूवं नाणं नः वै जम्मारूवं न यानयि किञ्चित् तम्मान्नं नानं अन्नं रूवं जिनाविन्ति. कधीही स्वतःला शरीर म्हणून जाणू नका, मानू नका. शरीर ही आपली ओळख नाहीच. शरीरापासून भिन्न असा सिद्ध स्वरूप ज्ञानमय आत्मा मी आहे. रूप तर बदलत राहते. रूप तर ज्ञान रहित आहे. या शरीराच्या रूपाला काय माहित की मी कोण आहे. जाणत नाही ना ते रूप. पुद्गलाचं आहे ते. ज्ञान रहित आहे हे रूप. मी ज्ञानमय आत्मा या शरीराच्या रूपापासून भिन्न आहे. आलं लक्षात. आपली ओळख ही आहे. एकदा का ही ओळख आपली झाली की मग रूपाचा अहंकार नाही, खेद नाही. कारण ते मी नाहीच. सहज अहंकार, ममकार, खेद, दुःख संपते. मी ज्ञानमय जीव आहे. ही आहे ज्ञानाची शोभा. ज्ञानाच्या द्वारे शोभायमान असा हा मी आहे. अनंत गुणांमध्ये ज्ञान शोभायमान आहे. व्यावृत्त करते मला, वेगळं करते मला सगळ्या विश्वापासून. मला माझं अस्तित्व दाखवून देतं हे ज्ञान. तू म्हणजे
हे विश्व, विश्वातली द्रव्ये नाहीच, तू तर एक स्वतंत्र ज्ञानमय पदार्थ आहेस. ज्ञानाद्वारे हे प्रतीतीला येते ना, हा मी ज्ञानमय जीव आहे. शांति शांति शांति.